आषाढ महिना लागला की विठ्ठल भक्तांची पावले पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात। दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचं आयोजन करण्यात येतं। आज दुपारी पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली, तर दुसरी फेरी 17 जुलै रोजी खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे। यंदा 18 बोगींच्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये जनरल बोगी 7, आरक्षित बोगी 7, वातानुकूलित बोगी 2, गार्डसाठी 2 बोगी यामध्ये प्रवासी व दिव्यांगांना बसण्याची व्यवस्था केली, तर एकूण 1311 भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रवाना झाली असून पहिल्या फेरीमध्ये एकूण 7,05,415 रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे। रेल्वे प्रशासनाकडून विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचं स्वागत करून विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करून मनोभावे दर्शन घेतले। प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या परिसरातील बळीराजा दर्शनासाठी, माऊलीच्या दर्शनासाठी जात असतो। त्या निमित्तानं सर्वांची मनोकामना जी आहे ती पांडुरंग महाराज पूर्ण करो। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी, शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी व खामगाव जिल्हा व्हावा यासाठी पांडुरंगाच्या चरणी सर्वांनी साकडं घालावं व या शासनाला सुबुद्धी सुचावी व पांडुरंग त्यांना सुबुद्धी द्यावं, या दोन्ही मागण्या मंजूर करण्यासाठी अशी ईश्वर चरणी आम्ही सर्व प्रार्थना करतो व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टोलमुक्त सरकार, शेतकऱ्यांचं सरकार येवो अशी श्री चरणी प्रार्थना करतो। बोल पांडुरंग महाराज की जय। जो राज्य शासनाचा हिस्सा आहे तोही या बजेटमध्ये यावेळेस मांडला गेलेला नाही। जर तो मांडला गेला असता तर केंद्राने पैसे देऊन काही फायदा नाही आहे। राज्य शासनाने देखील आपला खामगाव रेल्वे मार्गासाठी त्यांचा जो निधी आहे तो अत्यंत गरजेचं होतं। ठीक, मंत्री महोदय प्रतापराव जाधव मार्ग आहे, मंत्री लवकरात लवकर या सँक्शन खर्च। किती दुःख असलं तरी चंद्रभागेत एक डुबकी जर मारली ना तर पाप तर जातेच जाते, पण तापही चालला जाते। हा आनंद आहे। आणि पंढरपुरात पंढरीनाथाच्या दर्शनाला एक रात्र एक दिवस लागते, पण त्याच्या पायावर मुंडकं जर ठुलं की आनंदच सांगता येत नाही। किती वारी आहे तुमची आता? आमची हे 35वी पायी वारी केलेली आहे का? हा, गजानन महाराजच्या सोबत केली 5 वर्षे, तर बाया आता काही नेत नाही, तर आम्ही हेच वारी करतो। विठ्ठल पॅसेंजर आहे ना एक्सप्रेस, तर त्यानंच जातो आम्ही। आता काय साकडं घालणार आता विठुराया? काय घालणार आहे भगवंताली गे? अरे बाबा, मी तर 35 वर्ष झाले वारी करूनच राहिली, पण माझ्या मागं हे जे वारकरी लोक आहेत ना, हे लहान लहान माझ्यासोबत आहेत, येईन पुढे माल्या मागं केली पाहिजे। मी तर आता वारी करून काय कदलोक जा करीन आणि कदलोक नाही, पण येईनची नेहमी चालू राहिली पाहिजे। तिथं गेल्यावर कशा प्रकारचा आनंद असतो, कसा उत्साह असतो, काय सांगा, हे तर सांगताच येत नाही। तर आनंदच वेगळा आणि व्यक्तच करता येत नाही ना। माहेरी जर गेलं ना, माझं माहेरी शेगा, पण माहेरी जशी लेकबाय जाते ना, आणि तटी कसा आनंद, खेळणं, खाणं पिणं, सोबतींनीत राहणं, तो आनंद सांगता येत नाही। तसा आमच्या पंढरपुराचा, आमच्या माहेराचा, आमच्या बापाचा आनंद सांगता येत नाही। सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी व येणाऱ्या विधानसभेत शेतकऱ्यांचं सरकार यावं असं साकडे पांडुरंगाला घातले आहे। खामगाव जालना रेल्वे मार्ग देण्यात वर्षापासून प्रलंबित आहे। राज्य शासनाचा हिस्सा या बजेटमध्ये मांडला नाही। जिल्ह्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे लवकरात लवकर पुढाकार घेतील अशी अपेक्षा माजी आमदार दिलीप कुमार सानंद यांनी व्यक्त केली आहे। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।